राजा म्हणा, तर राजा हा न्यायदानाचं काम करत असतो. राजाने योग्य न्याय देण्यासाठी डोळे उघडूनच न्यायदान करत असतात. राजा डोळस असावा दोन गोष्टीसाठी, न्यायदानासाठी आणि धर्माचरणासाठी. राजाने बाण सोडला, तो बाण जो सुटला तो श्रावणाच्या हृदयामध्ये लागला. कौसल्या राणी म्हणू उघडी लोचने
पर्वणी सौख्य पर्वणी पानावून हंबरल्या धेनु। जय गणेश, नमस्कार. मी दीपक राजाराम रेडकर, तोंडवळी गावचा ग्रामस्थ. आमच्या इथे तोंडवळी गावामध्ये दरवर्षी रामनवमीचा हा कार्यक्रम होत असतो. हा कार्यक्रम होत असतेवेळी आमच्या गावाच्या तर्फे सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि शिक्षणासाठी प्राधान्य मिळेल असे आमच्याकडे कार्यक्रम होत असतात. त्यातला हा आमचा एक भव्य दिव्य असा हा कार्यक्रम असतो. आमच्या ह्या वाघेश्वर मंदिराला, ह्या पिंडीला 450 वर्ष झालेत अशी ख्याती आम्हाला इकडे सांगितली जाते. हा आमचा देव एकमेव देव असा आहे की तो डोळ्याने दिसतो. आमच्या ग्रामस्थांनी त्या ईश्वराचं बऱ्याच वेळा दर्शन घेतलेलं आहे. हा आमचं थोडंसं मी इतिहासामध्ये जाऊ इच्छितो की तोंडवळी गावाचं हे वाघेश्वर मंदिर जे आहे, हे मंदिर 450 वर्षापूर्वी टिकम नावाच्या एका ग्रामस्थाला, एका पारध्याला, म्हणजे जो मच्छीमारी करणारा, त्याला याचा स्पर्श झाला आणि त्यापासून ही इथे स्थापन करण्यात आली. त्यानंतर हे ह्या गावाचं ग्रामदेवता म्हणून प्रसिद्ध झालं. आज वाघेश्वर देवाबद्दल जेवढं आम्ही सांगू तेवढं कमीच आहे. परंतु सगळ्यात महत्त्व असं मी सांगू इच्छितो की आमच्या कुठच्याही म्हणजे रामेश्वर मंदिर किंवा कुणकेश्वर मंदिर, ह्या मंदिरामध्ये जेव्हा आपल्याला रामनवमी कार्यक्रम करायचा असतो त्यावेळेस आम्ही ह्या वाघेश्वराला ते नारळ ठेवलं जातं आणि त्यानंतर त्याची मान्यता प्राप्त घेऊन पुढील कार्यक्रम केला जातो. असं हे वाघेश्वराचं मंदिर, वाघेश्वराला सगळ्यात मोठा भाव मानला जातो. आपल्या कोकणामध्ये एक परंपरा आहे, जेव्हा शिवरात्र असते त्यावेळी सगळे देव कुणकेश्वराला भेटण्यासाठी म्हणून जात असतात. परंतु आमचा हा एक वाघेश्वर असं एक दैवत आहे, ते तिकडे जात नाही. याचाच अर्थ असा की ह्या सर्व बंधूंचे मोठे बंधू असल्याकारणाने त्यांचा सर्वात हा पहिला मान आहे. असे हे वाघेश्वर मंदिर, वाघेश्वर देव आमच्या सर्व ग्रामस्थांच्या नेहमी पाठीशी उभं असतं. आमच्या देवाची आख्यायिका असेही म्हटली जाते, रात्री अपरात्री जर तुम्ही कुठे गेलेला असाल तर त्या देवाला तुम्ही हाक मारली तर तो तुमच्याबरोबर येतो. पूर्वी म्हणे रामनवमीचा कार्यक्रम असला की सगळी लोक घरातले दरवाजे उघडे ठेवून जात असत. त्यावेळी म्हणे गावाचं रक्षण म्हणे वाघेश्वर करायचा, अशी एक आमच्याकडे आख्यायिका म्हटली जाते. हे जीर्णोद्धार करण्यापूर्वी जे पिंड्याच्या वरचा जो खडक आहे, त्या खडकावर पूर्वी म्हणे तिथे वाघेश्वर येऊन बसायचा. त्यापासून ह्या देवाचं काय नाव असं जर सगळ्या ग्रामस्थांच्या विचारात आल्यानंतर ज्यावेळी वाघेश्वर देव त्याच्यावर बसतो असं म्हटल्यावर त्याला व्याघ्रेश्वर हे नाव आम्ही देण्यात आलेलं, ग्रामस्थांच्या तर्फे देण्यात आलेलं आहे. असा हा आमचा वाघेश्वर फार आम्हाला पावतो. आमच्या ह्या वाघेश्वराच्या गाभाऱ्यामध्ये, त्या चौथऱ्यामध्ये कोणीही अपशब्द किंवा खोटं बोललं तर ते चालत नाही, त्याला त्रास होतो. असं हे पावन, पुण्यवान आणि एकदम सात्विक असं दैवत आहे. कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा राम, कबीराचे विणतो शेले. कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा राम, भाबड्या या भक्तासाठी देव करे काम. कौसल्यचा रामबाई, कौसल्यचा राम. एक तारी हाती भक्त गाई गीत,
रूप ये पटास राजा घनश्याम कौसल्यचा रामबाई कौसल्यचा राम कबीराचे विणतो शेरे कौसल्यचा